माझं घर म्हणजे एक शांत देऊळ होतं. बाबा एका प्रायव्हेट कंपनीत साध्या हुद्द्यावर होते आणि आई घर सांभाळण्याची. लहानपणापासूनच मी त्यांना आदर्श जोडपं म्हणूनच पाहिलं होतं. बाबा ऑफिसमधून आले की आईने त्यांच्यासाठी पाणी आणणं, दोघांनी एकत्र बसून चहा पिणं आणि रात्री गप्पा मारत जेवण, हे सगळं एखाद्या सुंदर कवितेसारखं वाटायचं. पण गेल्या 6 महिन्यापासून घराचं वातावरण हळूहळू बदलायला लागलं होतं. मला जाणवू लागलं होतं की त्या दोघांमध्ये काहीतरी गुप्त सुरू आहे. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित पैशाची काय अडचण असेल म्हणून ते माझ्यासमोर बोलत नसेल. पण हळूहळू त्यांच्या वागण्यात एक प्रकारची विचित्र जवळीक आणि त्याच वेळी एक प्रकारची गुप्तता आली होती. आई आता तासनतास आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळायची. बाबा आले की ती पटकन पदर सावरून त्यांच्या खोलीत जायची आणि आतून कडी लावून घ्यायची. मध्यमवयीन पालकांनी खोलीला कडी लावून घेणं यात वावगं काहीच नव्हतं. पण त्या बंद दाराआडून जे आवाज यायचे त्यांनी माझ्या मनात संशयाची पाल चुचुकली. मी आता 21 वर्षाचा झालो होतो. कॉलेजमधून घरी आल्यावर मला घरी नेहमीपेक्षा वेगळं वाटायचं. आईचा चेहरा आता नेहमी लाली चढलेला असायचा. बाबाही पूर्वीसारखे थकलेले नसायचे. उलट ते खूप उत्साही असायचे. एकदा मी आईचा फोन सहज हातात घेतला तर त्यावर बाबाचे मेसेजेस होते. आज रात्री लवकर येईन, तयार राहा. ते वाचून माझ्या काळजात धस झालं. मला भीती वाटली की या वयात आई बाबा काहीतरी असं काही करत आहेत जे समाजाच्या नजरेत अनैतिक ठरेल, किंवा ते एकमेकांपासून काहीतरी लपवत आहेत का. एके दिवशी मी पाहिलं बाबांनी एका महागडा परफ्यूम आणि काही रेशमी कपडे आणले होते. ते कपडे आईसाठी होते. आई ते घेऊन लाजत खोलीत निघून गेली. त्यांच्यातलं हे वागणं एखाद्या तरुण प्रेयसीसारखं झालं होतं. पण ही ओढ फक्त प्रेमाची होती की त्यामागे काहीतरी भलतं शिजत होतं. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळं जग झोपलेलं असायचं तेव्हा त्यांच्या खोलीतून दबलेले आवाज यायचे. कधी हसण्याचे, कधी वस्तू खाली पडण्याचे, तर कधी कोणीतरी जोरात श्वास घेत असल्यासारखे. मला वाटायचं हे काय चाललंय. या वयात इतकी व्याकुळता. आई आई आणि बाबाच्या नात्यात काहीतरी असं घडतंय जे मला कळायला नको. एक मुलगा म्हणून मला हे सगळं सहन करणं कठीण जात होतं. मला माझ्या आई बाबांची प्रतिमा मलिन होताना दिसत होती. मला वाटायचं की त्यांनी या वयात देवधर्माचं करावं, निवांत राहावं. पण त्यांच्या खोलीतून येणारे ते विचित्र आवाज मला शांत बसू देत नव्हते. एके रात्री मी ठरवलं, आज काहीतरी झालं तरी मी हे कोडं सोडणार. त्यांच्या खोलीतून येणाऱ्या त्या आवाजाचं सत्य मला शोधायचं होतं. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण घर शांत होतं. फक्त पावसाची रिमझिम बाहेर आवाज येत होता. आणि अचानक पुन्हा तोच आवाज आला. खट खट धप. कोणीतरी जोरात धावत असल्यासारखा किंवा कुस्ती खेळत असल्यासारखा आवाज. आईचा एक जोराचा आवाज आला, अहो सावकाश, मला तरी कळेल, कोणाला तरी कळेल. आणि बाबाचं ते गूढ हसणं. मला संयम सुटला. मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो आणि त्यांच्या खोलीच्या दिशेने पाऊल टाकू लागलो. मनात भीती होती, राग होता आणि एक प्रकारची किळसही होती. मला वाटलं होतं की आत काहीतरी अनैतिक आणि लाजिरवाणं दृश्य दिसेल. मी त्यांच्या खोलीच्या दरवाजापाशी उभा होतो. माझं हृदय इतक्या जोरजोरात धडधडत होतं की मला वाटलं त्यांचा आवाज बाहेर ऐकू येईल. आईचे तळवे घामाने ओले झाले होते. मनामध्ये विचारांचं व्याकुळ माजलं होतं. आई बाबा असं काय करत असतील जे त्यांना माझ्यापासून लपावं लागतंय, हा प्रश्न मला पोखरत होता. आतल्या आवाजाची तीव्रता वाढत होती. काहीतरी ओढल्याचा आवाज आला, जणू एखादी मोठी जड वस्तू वरून सरकवली जात होती. त्यानंतर पुन्हा एकदा आईचा दबलेला आवाज आला, अहो थोडा दम धरा, सोहम जागा झाला तर काय सांगू आपण त्याला. बाबाचा आवाज आला, काही नाही ग, तो झोपला असेल गाढ. आपण जे करतोय ते फक्त आपल्या दोघांसाठी आहे, त्याला आता कळायला नको. हे ऐकल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. फक्त आपल्या दोघांसाठी, म्हणजे नक्कीच काहीतरी असं आहे जे वयात त्यांना शोभत नाहीये. मला वाटलं कदाचित बाबांनी काहीतरी व्यसन लागले की काय, की आई त्यांच्या काहीतरी चुकीचं करायला प्रवृत्त करते. माझ्या डोळ्यासमोर आईची ती साधी प्रतिमा पुसली जात होती. मी रागाच्या भरात दरवाजाचा धक्का दिला. दरवाजा जोरात उघडला गेला आणि मी खोलीत शिरलो. समोर जे होतं ते पाहून माझे शब्द ओठावरच गोठले. खोलीतलं दृश्य मी कल्पिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळं होतं. खोलीतले सगळे फर्निचर एका बाजूला सरकवले होते. जमिनीवर एक जुनी मोठी सतरंजी अंथरलेली होती. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे माझे बाबा, त्यांचं वय 55 च्या आसपास होतं, ते चक्क तिथं नृत्य करण्याचा प्रयत्न करत होते. आईने हातामध्ये एक जुना टेप रेकॉर्डर धरला होता. त्यातून अतिशय मंद आवाजात एक जुनं रोमॅन्टिक गाणं वाजत होतं. बाबांनी
अंगात एक जुना जरीचा कुर्ता घातला होता आणि आईने लग्नाची तिची ती खास पैठणी नेसली होती. बाबाचा श्वास फुलला होता. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक असं हसू होतं जे मी गेल्या कित्येक वर्षात पाहिलं नव्हतं. आई त्यांना हाताला धरून साथ देत होती. मी तिथे उभा असलेला पाहून दोघांनी दचकले. आईने पटकन टेप रेकॉर्डर बंद केला आणि ती अपराधीसारखी खाली बसू लागली. बाबांनी स्वतःला सावरलं आणि खुर्चीवर बसले. सोहम, तू तू इथे कसा? बाबांनी धापा टाकत विचारलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे काय चाललंय बाबा? हे काय आवाज? लपून छपून वागणं. मला वाटलं काहीतरी. मी शब्द पूर्ण करू शकलो नाही. आई पुढे आली आणि तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिचे डोळे ओलावले होते. ती म्हणाली, सोहम, तुला जे वाटतं ते असं काही नाही रे बाळा. तुला वाटतंय पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. आमची सिल्व्हर जुबली. मी मान डोलावली. तुझ्या मामांची एक जुनी इच्छा होती, आई सांगू लागली. लग्नाच्या वेळी आमची परिस्थिती बेताची होती. लग्नात तुमची आजी आजोबा इच्छा होती की आम्ही दोघांनी स्टेजवर एकत्र डान्स करावा, पण बाबांनी कधीच जमलं नाही. ते खूप लाजळू होते. बाबांनी मला वचन दिलं होतं की 25व्या वाढदिवसाला आपण सगळ्यांसमोर छान डान्स करू. पण आता वय झालंय, शरीर साथ देत नाही, डान्स विसरलो आहोत. म्हणून तुझे बाबा गेल्या 2 महिन्यापासून रोज रात्री सोडून प्रॅक्टिस करत आहेत. बाबा हसून म्हणाले, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं सोहम. मला वाटलं होतं की त्या दिवशी मी जेव्हा जेव्हा तुझ्या आईला स्टेजवर घेऊन डान्स करेल तेव्हा तुला तुझ्या बाबाचा अभिमान वाटेल. पण हे शरीर आता पूर्वीसारखं राहिलं नाही रे. जरा हालचाल केली की हाडं फुटतात, श्वास लागतो. तोच आवाज तुला ऐकू येत होता. माझ्या काळजात चिर झालं. मी ज्या आवाजाला अनैतिक समजत होतो, ते आवाज प्रत्यक्षात एका पतीचा आपल्या पत्नीसाठी असलेला प्रामाणिक प्रयत्न होता. ते आवाज एका म्हाताऱ्या होत चाललेल्या माणसाच्या जिद्दीचे होते. आई जी हर्षासमोर स्वतःला निहायची ते केवळ बाबांच्या त्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी होतं. मला माझीच खूप लाज वाटली. आपण तरुण पिढी किती सहज आपल्या पालकांना खाजगी आयुष्याबद्दल चुकीचे तर्क लागतो. आपल्याला वाटतं की त्यांचं आयुष्य फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे, पण त्यांच्याही मनात काही लहान लहान स्वप्न आहेत, काही रोमांस असतो. तो त्यांना आपल्यासमोर व्यक्त करता येत नाही. मी बाबांच्या जवळ गेलो आणि त्यांना घट्ट मिठी मारली. सॉरी बाबा. मला वाटलं होतं की बाबांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. काही नाही रे सोहम. संशय हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. आम्ही लपून केलं कारण आम्हाला भीती होती की तू हसशील आम्हाला. या वयात डान्स वगैरे काय, असं तुला वाटेल, असं वाटलं होतं. मी रडतच हसलो. बाबा, हसणार नाही. उलट आता मी तुम्हाला शिकवेन. मी कोरिओग्राफर बोलावतो. आपण गुपचूप प्रॅक्टिस करू आणि आईला त्या दिवशी जगातील सर्वात सुन आनंदी स्त्री बनवू. त्या रात्री घरच्या त्या खोलीतून येणारे आवाज आता भीतीदायक किंवा संशयास्पद राहिले नव्हते. ते आवाज होते प्रेमाचे, समर्पणाचे आणि एका नव्या सुरुवातीचे. बोध नात्यात संशयाला जागा दिली की सुंदर गोष्टी विद्रूप दिसू लागतात. पालकांचे प्रेम आणि त्यांचे खासगी आयुष्य हे नेहमीच आदरणीय असते. त्यांच्या